भारतीय जनता पार्टीचं राजकीय धोरण कसं असतं की ते सन्मानाचं पद तुम्हाला देतातही, पण समाजामधली विश्वासार्हता संपवते. ओके, म्हणजे संभाजीराजेंची विश्वासार्हता तडा गेला त्यामुळे निश्चितच. कारण काय झालं की त्या काळामध्ये संभाजीराजेंनी ज्यावेळेस राज्यसभेचं पद स्वीकारलं त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं की पूर्वी छत्रपती पेशवे नेमत होते, आता पेशवेंनी छत्रपती नेमले. आणि त्याच विषयावर चर्चेला मला एका चॅनलमध्ये बोलवलं होतं. मराठा सेवा संघाचं अधिवेशन बीडला होतं आणि बीडच्या अधिवेशनाला आम्ही संभाजीराजेंना कोल्हापूर पासून पूर्ण बीडपर्यंत प्रत्येक गावामध्ये तालुक्याच्या मोठ्या ठिकाणी स्वागत करत करत त्यांना बीडला घेऊन गेलो. त्यांना याची जाणीव करून दिली की छत्रपती घराण्याचा सन्मान करणारा किंवा त्यांच्या युवराजाचा किती मान आहे. आणि बीडच्या त्या अधिवेशनामध्ये प्रथम त्यांची आणि गोपीनाथ मुंडेंची भेट झाली. तो त्यांचा मोठा पहिला कार्यक्रम आहे. जर बीजेपी बरोबर जाणं बरोबर का नाही मला माहित नाही, परंतु खेडेकर साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी शिवराज्याचा किंवा आता संभाजी ब्रिगेडचा करायची इच्छा आहे. गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेस संभाजीराजेंना राज्यसभेचं हे दिलं होतं, ऑफर दिली होती. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या आधी गोपीनाथ मुंडेंची ऑफर होती. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या आतमध्ये मला आणि संभाजीराजेंना बरोबर घेऊन जाण्याचं कारण मराठा आयडिओलॉजी होती. ओके, पण ह्याच मराठा संघटनांच्या नावाखाली आता छत्रपती संभाजीराजे देखील आता रिंगणात उतरले आहेत आणि त्यांनी देखील स्वराज्य संघटना स्थापन केलेली आहे. तर तुम्ही आणि संभाजीराजे देखील सुरुवातीला एकत्र काम करत होतात, तर काय नक्की संभाजीराजेंच्या मनात तुम्ही काही सांगू शकाल? हे मूळतः कसं आहे की मराठा सेवा संघाचा असा विचार होता की आपण शिवराज्य पक्ष स्थापन केला आणि शिवधर्म स्थापन केला. कारण शिवधर्म हे ब्राह्मणी अंधश्रद्धा मानणाऱ्या आणि अनेक अशा खुळचट कल्पना किंवा अपमानित करणारे सण जे आहेत त्याच्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि डॉक्टर आ साळुंखेंच्या माध्यमातून त्याची संहिता लिहिली गेली. म्हणून शिवधर्म आणि शिवराज्य याला समाजामध्ये न्यायचं असेल आणि त्याला अधिकृत मान्यता पाहिजे तर छत्रपती घराण्यातला एखादा व्यक्ती आपल्याबरोबर असलं पाहिजे अशी कल्पना मराठा सेवा संघाच्या मीटिंगमध्ये आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मांडली. दरम्यान काय झालं की भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या कारवाईनंतर जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्या बदनामीनंतर हळूहळू संभाजीराजेंनी आपली भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांनी निषेध नोंदवणं असेल किंवा अनेक गोष्टी त्यांनी मांडायला सुरुवात केली. माझे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्या घराण्याला कोल्हापूर घराण्याने राव विश्वासराव ही पदवी दिलेली आणि आम्हाला त्यांच्यानंतर कोल्हापूरमध्ये मान आहे. म्हणजे कौटुंबिक संबंध आहे, नातेसंबंध आहे, ही गोष्ट वेगळी. परंतु संभाजीराजेंनी 2007 मध्ये आपल्याला भविष्यात राजकारणात यायचे अशी इच्छा व्यक्त केली आणि मला आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या बरोबर कार्यक्रमाला येण्याची इच्छा आहे. जर तुम्ही कधी पुण्यात केले तर पुण्यातले ज्ञानेश्वर मोळ कुटुंब जे आहे त्यांचं शिवस्पर्श परिवाराने एक बालगंधर्वला कार्यक्रम ठेवला होता ज्याला अजितदादा निमंत्रित होते. डॉक्टर जयसिंगराव पवारांचा सत्कार होता. त्या कार्यक्रमाला प्रथम आम्ही संभाजीराजेंना बोलवलं. त्यानंतर अगदी अधिकृत नोंद घ्यायची असेल तर मराठा सेवा संघाचं अधिवेशन बीडला होतं आणि बीडच्या अधिवेशनाला आम्ही संभाजीराजेंना कोल्हापूर पासून पूर्ण बीडपर्यंत प्रत्येक गावामध्ये तालुक्याच्या मोठ्या ठिकाणी स्वागत करत करत त्यांना बीडला घेऊन गेलो. त्यांना याची जाणीव करून दिली की छत्रपती घराण्याचा सन्मान करणारा किंवा त्यांच्या युवराजाचा किती मान आहे. आणि बीडच्या त्या अधिवेशनामध्ये प्रथम त्यांची आणि गोपीनाथ मुंडेंची भेट झाली. तो त्यांचा मोठा पहिला कार्यक्रम आहे. तिथून 2008 नंतर मग 2009 आलं. त्याच्यानंतर ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आले. त्यांच्याकडे ते नेतृत्व गेलं आणि मग ते महाराष्ट्रावर फिरले. ती योजना जी आहे ती शिवशाहू यात्रा छत्रपती रयतेच्या भेटीला ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने तयार केली. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात आपलं काम असल्यामुळं आम्ही संभाजीराजेंना घेऊन महाराष्ट्रात फिरलो. त्यावेळेस काही मुद्दे आम्ही समोर आणले होते. मग शेतकऱ्याचे असतील, कामगारांचे, जे शोषक शोषित हा जो संघर्ष आहे त्यांचे आम्ही ऐरणीवर आणले. संभाजीराजे आम्ही महाराष्ट्रावर फिरलो. पण घटना एक अशी घडली की 2013ला शिवशाहू यात्रेच्या काळामध्ये भगवानगडावर म्हणजे गोपीनाथ मुंडे जिथं दरवर्षी दसरा कार्यक्रम घेतात आम्ही नेमकं बीडच्या तिथं होतो आणि मुंडे साहेबांकडून अधिकृत निमंत्रण आल्यामुळं मी स्वतः संभाजीराजे या कार्यक्रमाला पोहोचलो. त्यांनी प्रचंड मोठं स्वागत केलं आमचं. त्या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर होते, आदरणीय सदाभाऊ खोत होते, राजू शेट्टी होते आणि माधव जानकर होते आणि मग आम्ही दोघं होतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमची भूमिका त्यावेळेस मांडली.
अर्थातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती, आरक्षण आम्हाला मिळत नव्हतं. त्यामुळे निश्चितच त्या भूमिकेला विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंच्या अजून जरा जवळ आलो. पुढं काय झालं की गोपीनाथ मुंडेंनी 14चे इलेक्शन लक्षात घेता आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. माझे त्यांचे काही भेटीगाठी झाल्या, परंतु माझ्या सामाजिक मर्यादा मी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगावंसं वाटतं की गोपीनाथ मुंडेंनी मला 2 गोष्टी सांगितली, ती नमूद केली पाहिजे की त्यांना आदरणीय शरद पवारांचं काम आणि त्यांच्या व्यक्तिशाबद्दल खूप आदर आहे, हे नमूदच केलं पाहिजे. गोपीनाथ मुंडे व्यक्तिशा कधीही पवार साहेबांचा द्वेष करत नव्हते, परंतु राजकीय ज्या काही मर्यादा होत्या ते त्यांना पाळावं लागत होत्या. दुसरी गोष्ट अशी होती की माझी बीजेपी नाही, बीएसपी बहुजन समाज पार्टी, तर तुम्ही आमच्याबरोबर या. म्हणजे माधव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि आपले आठवले साहेब म्हणजे रामदास आठवले यांच्याबरोबर सोशल इंजिनिअरिंग जी करायची होती, एक मराठा चेहरा पाहिजे होता. तर माझा जो चेहरा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आणि सोशल मीडियावर तयार झाला होता, तर त्यांनी मला ऑफर दिली होती की ते म्हटले की बा आपण सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू, आमदार करू, खासदार करू. आणि संभाजीराजेंच्या बद्दल मी त्यांना सांगितलं की बा ते आमचे नेते आहेत, तर मला असं वाटतं की संभाजीराजेंशी आपण चर्चा करावी. तशा प्रकारची पुण्यामध्ये चर्चा झाली. पुढं गोपीनाथ मुंडेंना त्याच दिवशी संध्याकाळी धुलवडचा दिवस होता, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या घरी घेऊन गेलो. माजी आमदार रेखाताई खेडेकर त्यावेळेस होत्या. आणि हे सगळं जर बीजेपी बरोबर जाणं बरोबर का नाही मला माहित नाही, परंतु खेडेकर साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी शिवराज्याचा किंवा आता संभाजी ब्रिगेडचा करायची इच्छा आहे. म्हणजे राजकारणामध्ये आपली स्पेस तयार करायची. अर्थात सत्ताधारी ज्यावेळेस सत्तेत असतात त्यावेळेस ते मशगूल असतात, तुम्हाला विचारत नाही, म्हणून विचाराचा विरोधात जाऊन सुद्धा सत्तेत जाण्याचे मार्ग सगळेच लोक स्वीकारतात. तुम्हाला दिसतं अनेक लोक, म्हणजे रामदास आठवले काय हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाही, ते बौद्ध आहेत, बरोबर. आणि माधव जानकर काय हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत का, ते बामसेफ किंवा कांशीरामच्या परिवारातनं आलेले आहेत, ते बहुजन विचाराचे. पण सत्तेची पायरी चढायची असेल तर तो कॉम्प्रोमाइज करायला लागतो. गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेस संभाजीराजेंना राज्यसभेचं हे दिलं होतं, ऑफर दिली होती, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या आधी गोपीनाथ मुंडेंची ऑफर होती. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या आतमध्ये मला आणि संभाजीराजेंना बरोबर घेऊन जाण्याचं कारण मराठा आयडिओलॉजी होती. मराठा अनेक नेते, अनेक मोठमोठे नेते मराठा आहेत, पण मराठा जातीचा जसं तुम्ही म्हणता तसं संघटनेचा प्रतिनिधी, ज्याला सोशल इंजिनिअरिंग आपण म्हणतो, सोशल इंजिनिअरिंग कांशीराम आणि मायावतींनी जशी आणली, तर आमची प्रतिमा ही मराठा लीडर म्हणून झाली होती. तर आम्ही त्यांच्याबरोबर यावं आणि म्हणून त्या नैसर्गिक ऑफर होत्या. आणि तशा प्रकारच्या ऑफर यापूर्वी गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रतापसिंग मोहिते पाटलांना सहकार मंत्री केलं होतं, उदयन महाराजांना महसूल राज्यमंत्री केलं होतं. अशा प्रकारचा विश्वास दिला होता मला स्वतःला. निश्चितच तुमचा सन्मान. पण गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्री झाले, ग्रामीण विकास आणि दिल्लीतल्या ऍक्सिडेंट बंद ते गेले. पण तो विषय भारतीय जनता पार्टीच्या आतच होता. असा नव्हता की मुंडे साहेब त्यावेळेस लीडर होते म्हणून ते बोलत होते, एकटाच विचार होता असं नाही. भाजपकडूनच तो प्रस्ताव होता. आणि नंतर सत्ता आली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांचं नेमका प्रॉब्लेम काय की ते ब्राह्मण असल्यामुळं, आपण संभाजीराजेंचं पुढे तिकडे संभाजीराजेंना मग ती जी ऑफर होती मग तेव्हा ती काय ते तेव्हा झालं नाही का मग जेव्हा मुंडे साहेब असताना? मुंडे साहेब गेले, संभाजीराजेंनी सांगितलं की बाबा मी काय तुमच्यावर आता येऊ शकत नाही, कारण त्यांना त्यांच्या वडिलांची परवानगी घ्यायची होती, आदरणीय छत्रपती शाहू महाराजांची. ते पुढे घडलं नाही काही कारणाने, त्याच्यात पुढे काही गेलं नाही. खेडेकर साहेबांनी तसं जाण्यास विरोध केला. तेव्हा विरोध केला खेडेकर साहेबांनी. जेव्हा अर्थात रेखाताई 3 वेळा, मला तोच प्रश्न विचारतो, त्याच वेळेस खेडेकरांच्या पत्नी रेखाताई या भाजपकडनंच आमदार होत्या. निश्चितच भाजपच्या 3 वेळा त्या आमदार होत्या, हा काय अपवाद नाहीये. त्या जिल्हाध्यक्ष सुद्धा होत्या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाण्याच्या. मला नेमकं कधी कळलेलं नाहीये की रेखाताई बीजेपीत आमदार होते तर त्यांचं स्वातंत्र्य साहेब मान्य करत होते, पण राजकीय एक पायरीवर चढण्यासाठी जसं आज त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली, निश्चितच शिवसेनेची युती काही कार्यकर्त्यांनाही आवडलेली नाहीये, परंतु त्यावेळेस त्यांनी तशी काय भूमिका घेतली आजपर्यंत मला काही कळालं नाही. तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे काय, म्हणजे तुम्ही शरद पवारांबरोबर राहायचं, त्यांनी हिंदुत्ववादी पक्षांबरोबर राहायचं, असं काय आहे का? नाही, आता असं म्हणण्यास काही वाव नाहीये. पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना माझा आजोबा मानतो, तिथं राजकारण बिलकुल येत नाही. आणि त्यांनी काय राजकारण करावं शरद पवार साहेबांनी हा त्यांचा प्रश्न. आणि खेडेकर साहेबांना मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये एक वडिलकीचं स्थान देतो.
वडिलांचं स्थान ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्यांच्या राजकीय भूमिका त्यांनी कशा हाताळायच्या हा त्यांचा प्रश्न ठरतो. पण संभाजी ब्रिगेड म्हणून तिचं भविष्य ओके. याची मला जास्त चिंता वाटते. ओके. पण संभाजीराजे तुमच्यापासून का तुटले? पण नाही, आम्ही तुटलेलो नाहीये. नेमकं काय झालेलं आहे की संभाजीराजेंनी राज्यसभेची खासदारकी, आता ते सांगतात त्याप्रमाणे राष्ट्रपती नियुक्त हेही खरंच आहे, पण भाजपच्या शिफारशीने आणि तिथं ते सहयोगी सदस्य झाले. ज्या शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यघटनेला मानणाऱ्या समताची तत्व जी आहेत त्याच्या पलीकडं भारतीय जनता पार्टीची जी विचारसरणी आहे, विरुद्ध विचारसरणी, त्याचा सन्मान त्यांनी स्वीकारला. मुळात भारतीय जनता पार्टीचं राजकीय धोरण कसं असतं की ते सन्मानाचं पद तुम्हाला देतातही, पण समाजामधली विश्वासार्हता संपवते. ओके. मग संभाजीराजेंची विश्वासार्हता तडा गेला त्यामुळे निश्चितच. कारण काय झालं की त्या काळामध्ये संभाजीराजेंनी ज्यावेळेस राज्यसभेचं पद स्वीकारलं त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं की पूर्वी छत्रपती पेशवे नेमत होते, आता पेशवेंनी छत्रपती नेमले. आणि त्याच विषयावर चर्चेला मला एका चॅनलमध्ये बोलवलं होतं.